सातबारा हा कागद तुमच्या जमिनीबद्दल सगळं सांगतो। या कागदावर लिहिलंय की जमीन कोणाची आहे, किती जमीन आहे, त्यावर कोणाचे हक्क आहेत, काही कर्ज किंवा तारण आहे का, जमिनीवर काय पीक लागलंय आणि जमिनीमध्ये काही बदल झाले आहेत का। सध्या भाषेत सांगायचं झालं तर, साध्या भाषेत सांगायचं तर हा कागद तुम्हाला सांगतो की ही जमीन खरी आहे की नाही, कोणाची आहे आणि काही अडचण आहे का। जमीन कुठली आहे हे गट आणि सर्वे नंबर पाहून समजतं। प्रत्येक जमीन एका क्रमांकाखाली येते। जसं गावात प्रत्येक घराचा नंबर असतो, हा नंबर लक्षात ठेवल्याशिवाय जमीन ओळखणे कठीण जाते। जमिनीचे क्षेत्र किती आहे, किती शेत किंवा जमीन आहे हेही या कागदावर लिहिलेलं असतं। छोटं आहे की मोठं याचा अंदाज येतो। जमीन कोणाची आहे हे नावे सांगून स्पष्ट केले असते। जर एकाहून जास्त लोक मालक असतील तर त्यांची नावे आणि किती हिस्सा आहे तेही दिसतं। जमिनीमध्ये काही बदल झाले आहेत का, जसं खरेदी विक्री, वारसा हक्क किंवा कोर्टात प्रकरण, हेही या कागदावर दिसतं। त्यामुळे जमिनीच्या हक्कांविषयी पूर्ण माहिती मिळते। जमिनीवर काय पीक लागलंय हेही कागदावर दिसतं। शेतात भात, ऊस, ज्वारी वगैरे काय लागलंय हे बघून जमिनीची किंमत आणि उपयोग ठरवता येतो। जमिनीवर बँकेचे कर्ज आहे का, जमीन तारण ठेवलेली आहे का हेही समजतं। हे न बघितल्यास जमीन घेऊन नंतर मोठे नुकसान होऊ शकतं। जमिनीचा प्रकार म्हणजे शेतीची आहे की इतर प्रकारची, याने आहे की नाही हेही कागदावरच दिसतं। म्हणूनच जमीन खरेदी करण्याआधी हा कागद नीट वाचून बघणे फार गरजेचे आहे। नाव, हिस्सा, कर्ज, फेरफार, पीक सगळं नीट बघूनच जमीन घेणे सुरक्षित राहील। हा कागद वाचल्याशिवाय जमीन घेऊ नका, नाहीतर फसवणूक किंवा वाद होऊ शकतात। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।